नमस्कार, जय शिवराय। स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व या भागातील इतके सारे शिलेदार आपण ऐकलेत। आज त्यांच्या व्यतिरिक्त काही इतर शिलेदारांची माहिती आपण घेऊयात। गणेशोत्सवाच्या एका उत्साहावर कोरोना रूपी सावट आलेलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही सर्व गणेश भक्तांनी आम्ही मिळून ऑनलाईन गणेशोत्सव करायचं ठरवलं आणि त्यातलं सेवा मित्र मंडळांनी जे कार्यक्रम केले त्यातल्या ह्या व्याख्यानमालेतलं हे एक पुष्प। आपण पासलकर पाहिले, कंक पाहिले, जेधे पाहिले, मालुसरे पाहिले, इंदुलकर पाहिले, गुजर पाहिले, मोहिते पाहिले। आज आपण अशा काही थोड्या सरदारांविषयी शिलेदारांविषयी जाणून घेऊया। मला खरं तर तो प्रसंग आठवतो। मी शिवा काशीदांचं जे कथा सांगितलेली आहे त्या शिवा काशीदांच्या कथेचा उत्तरार्ध तरी काय झालेला आहे। म्हणजे ज्यावेळी शिवा काशीद मृत्यूच्या दारी पोचले तिथे ते शिवाजी महाराज नाहीयेत हे समजलं आणि त्यानंतर शत्रूची जी फौज वेगात दौडत आली आणि दौडत आलेल्या त्या फौजेनी खिंड गाठली। ती होती घोडखिंड। त्यांच्या घोड्यांचे टापांचे आवाज हे जसे महाराजांच्या कानावर आले तशी ती सेना थांबली आणि बाजीप्रभू देशपांड्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही पुढे वा, 300 स्वार घ्या, तुम्ही पुढे वा, मी खिंडीत थांबतो। आणि या खिंडीत थांबून जोपर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत समोरच्या शत्रूला एक पाऊल सुद्धा खिंडीच्या पुढे टाकू देणार नाही। बाजीप्रभूंचे ते शब्द म्हणजे जणू सह्याद्री त्यांच्या मुखाने बोलत होता। शिवाजी महाराज म्हटले, नाही बाजी, आपण दोघं थांबू, दोघं मिळून लढा देऊ। पण बाजींनी त्यांचं ऐकलं नाही। बाजींना माहिती आहे हा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, हा लाखांचा पोशिंदा आहे, हा जगला पाहिजे। बाजीप्रभू स्वतः खिंडीत थांबले। 300 बांदल मावळ्यांची सेना घेऊन महाराज विशाळगडाकडे गेले। तोफांचे 5 बार झाल्यावर खिंड सोडायची आणि दिसेल त्या वाटेनी फुटेल त्या रस्त्याने विशाळगड गाठायचा असं बाजींना सांगून महाराज गेले आणि बाजीप्रभू खिंडीत थांबले। पुढचा इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे। जशी शत्रूची सेना आली, शत्रू सैन्य आलं, बाजीप्रभूंच्या मुखातून महाराष्ट्राचा महामंत्र कडकडला, हर हर महादेव। आणि 2 हातात 2 समशेरी घेतलेले बाजीप्रभू, ते फुलाजी प्रभू आणि त्यांचे 300 मावळे त्या घोड खिंडीमध्ये, गजापूरच्या त्या खिंडीमध्ये फाजल खानाच्या सिद्धी मुसूदच्या तुकड्यांवरती भयंकर तुटून पडले। काय वर्णन केलंय, इथेच पडला बांध खिंडीला बाजीप्रभूंच्या छातीचा आणि इथेच फुटली छाती, परिणा दिमाग हरला मातीचा। बाजीप्रभू कडवट पद्धतीने झुंजले। मी तुम्हाला खरं तर एक गंमत सांगतो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे महान कवी होते। सावरकरांनी बाजीप्रभूंच्या या पावनखिंडीतल्या प्रसंगावर एक पोवाडा लिहिला आहे। त्या पोवाड्यातले शब्द आहेत, गोली ती आली मरमी शिरली, त्या काली श्री बाजी विवळ पडला, मागुती तक्षणी उठला आणि बेहोश वीरवर वदला। अरे तोफे आधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला, चला घालू स्वातंत्र्य संगरी शत्रूवर घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी शत्रूवर घाला। म्हणजे बाजीप्रभूंचे भाव काय वर्णन केलंय, तोफे आधी मी मरणार नाही हे त्या मृत्यूला जाऊन सांगा, अशा पद्धतीचं रणतांडव तिथं मांडलेलं आहे। आणि मग बाजीप्रभूंच्या मुखातून सावरकर असं लिहितायत, अरे जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा, रिपुरक्ताला पितो घटघटा सोडा मज सोडा, खरी जखम भू आई समाजा, फोडी हंबरडा ओढून अरीची आतडी, करू द्या पट्टी तिला सोडा मज सोडा। अशा पद्धतीचे ते शब्द आहेत। तो इतका प्रेरणादायी पोवाडा त्या बाजीप्रभूंच्या प्रसंगावर आहे। मला बाजीप्रभूंचं वर्णन करताना त्या पोवाड्यातले शेवटचे शब्द आठवतात। काय शब्द आहेत, अशी प्रतिभा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महाकवीला सुचू शकते। बाजीप्रभूंनी खिंडीत मांडलेल्या तांडवाविषयी, त्या योगदानाविषयी
कारण तोफांचे 5 बार झाले. त्यानंतर बाजीप्रभू त्या खिंडीमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं. जखमी झालेले होते, त्यांच्यावर वार झालेले होते, त्यांनी प्राण सोडले. पण जोपर्यंत तोफांचे आवाज येत नव्हते तोपर्यंत मात्र त्यांनी खिंड सोडलेली नव्हती. तर त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, श्री बाजींचे रक्त पेरिले, श्री बाजींचे रक्त सांडले खिंडीत त्या काला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा राज्याभिषेक झाला. असे आमचे बाजीप्रभू आहेत. कितीतरी जणांची उदाहरणं देता येतील. स्वाभिमान म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मुरारबाजी. मुरारबाजी खरं तर महाडजवळच्या किंजवळलीचे. जावळी जिंकून घेताना शिवाजी महाराजांना जावळीतला एक भाग जिंकताच येत नव्हता, कारण तिथे मोऱ्यांकडचा एक तरणा बाणगडी अतिशय ताकदीनं झुंज देत होता. त्याचं नाव मुरारबाजी. त्या मुरारबाजीला शिवाजी महाराजांनी त्याची समजूत घातली. महाभारती जैसा अर्जुन झुंजतो तैसे याचे भांडण, त्याची समजूत घातली आणि त्याला समजून दिलं स्वराज्य म्हणजे काय. आणि मुरारबाजी नावाचा मोहरा हिंदवी स्वराज्याच्या गोटात दाखल झाला. त्याची निष्ठा शिवाजी महाराजांवर राहिली ती कायम. ज्यावेळी पुरंदरगडाचा प्रश्न आला आणि दिलेर खान पठाण आणि मिर्झा राजा जयसिंग यांनी पुरंदराच्या समोर वज्रगड, त्या वज्रगडावर तोफांचा मारा करून वज्रगड जिंकला आणि पुरंदरचा सुद्धा अर्धा किल्ला त्यांनी जिंकला. आणि बाले किल्ला लढत होता. बाले किल्ल्यावर मुरारबाजी होते, त्यांचे अनेक मर्द त्या ठिकाणी होते. पण बाले किल्ला जिंकण्यासाठी ज्यावेळी 5000 पठाण आणि बहलियांची फौज दिलेर खानानं सोडली, त्यावेळी आता शेवटचा संघर्ष, या संघर्षामध्ये जर का आपण विजयी ठरलो तरच किल्ला राखता येईल. मारू नाहीतर मरू, लढू नाहीतर छाटून मारू, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी निर्धार केला. म्हणजे ते फार सुंदर वाक्य आहे. पोलादी निर्धारामुचा असुर बलाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावासून अंत नसे, श्रद्धा हृदयातीला मुचा वज्राहुनी बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघालो गर्वामुचा कोण करी, रणफंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. अरे आम्हाला कोण घाबरवणार. हे आलेले 5000 पठाण बलिले मुरारबाजीनं 2 तलवारी उपसल्या आणि 700 मावळ्यांना घेऊन पुरंदरचा केदार दरवाजा उघडून तोच त्या पठाणांच्या फौजेवरती चालून गेला. त्या पुरंदरच्या माचीवर भयंकर युद्ध पेटलं. रक्ता मांसाचा चिखल झाला. दिलेर खानानं तोंडामध्ये बोट घातली. म्हटला ये कैसा सिपाही, ये कैसा सिपाही खुदा ने पैदा किया. त्यानं लढाई थांबवली. शत्रूकडच्या माणसानं लढाई थांबवली आणि मुरारबाजीला सांगितलं तू आमच्याकडे ये, तुम हमारी तरफ आ जाओ, तुझे जो चाहे मुंह मांगे इनाम मिलेगा, जहागीर मिलेगी. मुरारबाजीनं ते ऐकलं. तुम्हाला खरं सांगू, मुरारबाजीच्या त्या लढाईपेक्षा मुरारबाजीची परिस्थिती लक्षात घ्या. समोरचा वज्रगड ढासळलेला आहे, पुरंदरला वेढा पडलेला आहे. शिवाजी महाराजांकडून मदत मिळायची शक्यताच नाही, कारण खाली प्रचंड सैन्य आहे. पुरंदर जो हाताशी होता त्याचा अर्धा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेलेला होता. उरलाय फक्त बाले किल्ला. अशावेळी जर तो दिलेर खानाला म्हटला असता ठीक आहे मी तुमच्याकडे येतो, तर अतिशय मजबूत ठाणं पुरंदर हे शत्रूच्या ताब्यात गेलं असतं. पण मुरारबाजीला माहिती आहे की शिवाजीराजांचा माझ्यावर फार विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी हा किल्ला शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढवीन. हा निर्धार त्याचा होता. तो काय म्हटला, ए दिलेर खाना, अरे तुझ्या भाकरीपेक्षा मला माझ्या राजाची पायाची चाकरी हवी आहे, असं म्हणून त्याने थांबलेली लढाई पुन्हा तलवारी उपसून चालू केली आणि तो थेट दिलेर खानाच्या दिशेने धावला. दिलेर खान हा तिरंदाज, त्यानं बाण काढला, कानापर्यंत ताणली आणि साटकन बाण सुटला. बाण मुरारबाजीच्या कंठात शिरला. रक्ताची चिळकांडी उडाली आणि निष्ठेनं झुंजणारा तो देह त्या ठिकाणी पडला. मुरारबाजी पडले पण पुरंदर पडला नाही.
मुरारबाजींच्या हातीची तलवार गळून पडली, पण पुरंदरच्या महादरवाजावरती फडकणारा भगवा झेंडा काही पडला नाही. ही जिद्द, ही निष्ठा, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जिवंत वीर तर लढले लढले, नवल काय ते घडले, अहो धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले. मुरारबाजी म्हणती त्याला, अमर कथा ही त्याची, पाहत चाळून पाने अमुच्या इतिहासाची. वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजीन दात, ही तो जात मराठी आमुची, ही तो जात मराठी आमची. असे मुरारबाजी आहेत. कितीतरी जणांची उदाहरणं देता येतील. माझ्या डोळ्यासमोर आलेत मायनाक भंडारी, दर्या सारंग. हे जे आमचं आरमार निर्माण केलं ना, ते आरमार निर्माण करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लढणारी जी माणसं होती, तशीच त्या आरमाराच्या सोबत, त्या आरमारात बसून ते समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी दर्यावर्दी माणसं पाहिजे होती, ज्यांना समुद्रामध्ये राहायचा अनुभव आहे, जहाजांमध्ये समुद्रावर लढण्याचा अनुभव आहे. मायनाक त्यातला होता. किती निष्ठावान. कोकणच्या भूमीला परक्यांची पावलं लागू नयेत आणि त्या ठिकाणी पाप घडू नयेत म्हणून मायनाक भंडारीनं ते आरमार स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेललं. पद्मदुर्ग बांधताना ज्यावेळी शत्रू सैन्य आक्रमण करून येत होतं, समोरनं जंजिरेकर सिद्धी आग ओकत होता, त्यावेळी मायनाकनी त्या पद्मदुर्ग बांधण्यासाठी नेण्यात येणाऱ्या जहाजांमधल्या मालाला, दगडांना, सगळ्या साहित्याला अशा पद्धतीने संरक्षण दिलं की शत्रूचं कुठलंही जहाज आमचं जहाज लुटू शकलं नाही. खांदेरी उंदेरीचे किल्ले, त्या किल्ल्यांसाठी मायनाक भंडारीने जी झुंज दिली, ती झुंज तर इतिहासात अजरामर आहे. अनेक शिलेदार शिवाजी महाराजांचे त्यांच्या काळातले. असाच एकदा दिलेर खानाला, दिलेर खान एका मोहिमेवर होता आणि त्या मोहिमेवर असताना त्यानं कण्हेरगड जिंकायचं ठरवलं. आता मुळात एखादा किल्ला येणं आणि जिंकणं इतकी साधी गोष्ट नव्हती. तो किल्ला सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात असायचा आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या गडावर मरणालाही हटवणारे असे आम्ही मराठे, आमचे पूर्वज त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या विरुद्ध झुंजून तो किल्ला जिंकणं म्हणजे फार अवघड गोष्ट होती. याच दिलेर खानाला एकदा पुरंदरावर मुरारबाजींनी तडाखा दिला होता आणि तोच दिलेर खान कण्हेरगडाच्या खाली त्या ठिकाणी गेला. तिथं त्याला दुसरे मुरारबाजी भेटले, तसाच गडी, त्याचं नाव रामजी. आणि रामजी पांगेऱ्यानं भयंकर तांडव मांडलं. रामजींनी थोडी सेना नेलेली होती, दिलेर खानाची सेना प्रचंड, पण त्याला पुढे सरकू देईना. दिलेर खान घाबरलाच. शेवट त्या लढाईचा काही झाला काही कळला नाही, पण दिलेर खान माघारी वळला, निघून गेला. त्याला काही कण्हेरगड जिंकता आला नाही. ठाई ठाई मरणाला न घाबरता एक एक पाऊल सुद्धा शत्रूला स्वराज्यात टाकू न देणारे हे आमचे असे नरवीर रांगडे मावळे. कितीतरी जणांनी प्राणाची आहुती दिली, कितीतरी जणांचे हातपाय तुटले, कितीतरी जण कायमचे आंधळे झाले, पांगळे झाले, जखमी झाले. काही जणांच्या वेदना मरण येईपर्यंत थांबल्या नाहीत, पण या आमच्या माणसांनी शेवटपर्यंत लढणं मात्र सोडलं नाही. फार सुंदर वर्णन केलंय. या मातीने दिला वारसा, कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी, समर्थता बलिदानाची. जगदंबेचा पालवी येथे सदैव आमुच्या असे उरी, रणफंदीची जाता आमुची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. अशा पद्धतीने आम्ही लढलो. मग हे से सगळं होतं ना, हे कुठनं आलं? हे शिवाजी महाराजांनी पेरलं. मी ते कायम सांगतो. शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय? शिवाजी महाराज जाणता राजा होते, शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू होते, झुंजार योद्धा होते वगैरे, ही शिवाजी महाराजांची वैशिष्ट्य आहेत का? आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माणूस मरण्यासाठी आणि माणूस मारण्यासाठी तयार करणं, राष्ट्राच्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी मरण झेलण्यासाठी माणूस तयार करणं आणि शत्रूला मारण्यासाठी माणूस उभा करणं, हे काम आमच्या राजाला जमणं. शिवाजी महाराजांना ते जमलंय.
शिवाजी महाराजांच्या एकेका शब्दासाठी हे हिंदवी स्वराज्याचे शिलेदार समोरच्या शत्रूचं रक्तही काढत होते आणि स्वतःचं रक्तही सांडत होते. हजारो हजारो लोकांनी प्राणार्पण केलं. कुणाची नावं इतिहासात आहेत, कुणाची नावं इतिहासात नाहीत. आपण मागचे काही दिवस जी नावं ऐकतोय त्यांचे पराक्रम, त्यांच्याही पेक्षा महान पराक्रम केलेल्यांची यादी सापडत नाही, नावं सापडत नाहीत. पण असे लाखो लोक आहेत ज्यांनी शिवाजी राजांच्या एका शब्दावर या भारत भूमीसाठी प्राणार्पण केलेलं आहे. त्या अशा शिलेदारांचे आपण सारेजण वारसदार आहोत. त्यांचा रांगडेपणा, त्यांची शक्ती, त्यांची ताकद, त्यांची बुद्धी, त्यांचं अध्यात्म, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती ही परंपरेनुसार आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि म्हणून आम्ही कायम सांगतो की या भारत देशाच्या युवा पिढीने जर आदर्श कोणाचा घ्यायचा असेल ना, तर या हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांचा आदर्श घ्या. हे शिलेदार, ही जी मावळे मंडळी आहेत, ही काही फार श्रीमंत होती, फार चांगल्या कुटुंबातली होती, त्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध होत्या असं तर काहीच नव्हतं. अहो, साधी कोण कुणब्याच्या घरचा, कोण शेतकऱ्याच्या घरचा, कोण चांभाराकडचा, कोण लोहाराकडचा, कोण तामटाकडचा, कोण भोयाकडचा, कोण मातंगांकडचा, कोण महारांकडचा, कोण त्या ठिकाणी मराठ्यांकडचा, कोण ब्राह्मणांकडचा, असे सगळे जण एकत्र करून मातृभूमीच्या रक्षणासाठी, स्वराज्यासाठी त्यांना उभं करण्यात आलं आणि ते उभे राहिले. हाताला 5 बोटं असतात. या 5 बोटांची वळून जी एक वज्रमूठ तयार होते, तशी 12 मावळातल्या 36 नेऱ्यातल्या साऱ्या लोकांना एकत्र करून स्वराज्य सेना नावाची वज्रमूठ शिवाजी महाराजांनी तयार केली. आणि त्या वज्रमुठीचा दणका वेळोवेळी औरंगजेबाला, आदिलशहाला बसत होता, इंग्रजांना, डचांना, पोर्तुगीजांना, सिद्ध्यांना बसत होता. आमचे मावळे किती जणांची उदाहरणं द्यायची. तर आनंद मक्काजी भोसले, आनंदराव तर कसले भयंकर होते. प्रतापरावांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी महाराज दुःखात होते, त्यावेळी आनंदरावांचं एक पत्र आहे शिवाजी महाराजांना पाठवलेलं. आणि त्या पत्रातले शब्द बघा. प्रतापरावांचा वारसा कसा असावा? आनंदरावासारखा. आनंदराव काय लिहितात? महाराज, राव पडला तरी चिंता न करणे, त्याचे जागी मी आहे. ये समयी जातो आणि बहालोला बडवून मुजऱ्यास येतो. अरे काय हे, तुमचा सेनापती पडलाय आणि अशावेळी दुःख न करता महाराजांना धीर देत आहेत ही मंडळी. खरं तर या भारत मातेतल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला 350 वर्षापूर्वी ज्या नावाने, ज्या शब्दाने, ज्या व्यक्तीने दिला धीर, त्याचं नाव शिवाजीराजे होतं. अशाही माणसाला ही मंडळी धीर देणारी होती. आनंदरावाचे शब्द आहेत. कितीतरी मंडळी, नुसते तेच असं नाही, आमच्याकडे मोरोपंत होते, बाळाजी आवाजी चिटणीस होते. याही मंडळींनी जो फडावरचा कारभार सांभाळला तोही विलक्षण आहे, तोही कौतुकास्पद आहे. तुम्हाला सांगू का, आपल्याकडे आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये पाण्याची जी व्यवस्था होती, शेतीची जी व्यवस्था होती, 18 कारखाने होते. या 18 कारखान्यांची व्यवस्था होती. या 18 कारखान्यांची प्रत्येकाची वेगवेगळी कामं होती. शेतसाऱ्याची जी पद्धत होती, जमीन मोजणीची बिगा पद्धत होती, कर्ज देण्याची ऐन जिन्सी कर्ज पद्धत नावाची शिवकालीन कर्ज पद्धत होती. हे सगळं सांभाळणारे जे आमचे कारभारी होते, त्याच्यामध्ये राहूजी सोमनाथ होते, अण्णाजी दत्त होते. अण्णाजी दत्तोंनी स्वराज्यद्रोह केला, पण तो संभाजीराजांच्या काळात. त्याच्या आधी हिंदवी स्वराज्यासाठी अण्णाजी दत्तोंनी फार मोठं काम केलेलं आहे. पुढे कधी ना कधीतरी त्यांची माहिती आपण घेऊच. अण्णाजी दत्त होते, मोरोपंत होते, बाळाजी आवाजी चिटणीस होते. स्वराज्याची न्यायव्यवस्था, ही न्यायव्यवस्था जशी शिवाजी महाराजांनी सांभाळली, तसे आमचे प्रल्हाद निराजी होते, आमचे न्यायाधीश होते. ही सगळी मंडळी, याच्या व्यतिरिक्त परराज्यात व्यवहारासाठी जाणारी, राजकारणासाठी जाणारी आणि शिवाजी राजांच्या मनातले बेत ओळखून समोरच्याशी वागणारी आमची वकील मंडळी. अफजल खान भेटीच्या वेळी अफजल खानाला गोड बोलून भुलवून फसवून आणणारे शिवाजी राजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनी खरं तर अफजल खानाला भुलवला आणि त्याला आत आणला. तेही शिलेदारच ना हो. बाळाजी आवाजी चिटणीस शिवाजी राजांच्या मनातले शब्द कागदावरती उमटवून त्या ठिकाणी
पाठवणारे हेही शिलेदार आहेत. एवढंच काय, शिवाजी महाराजांच्या अंगावरती ऊन येऊ नये म्हणून त्यांच्या डोक्यावर जो छत्र धरणारा होता तोही शिलेदारच आहे. या स्वराज्यासाठी लढणारा, कष्ट करणारा, बलिदान करणारा, रक्त सांडणारा, योगदान देणारा, एव्हाना शिवाजी महाराज आल्याची वर्दी देणारा मावळा आणि रणांगणामध्ये हर हर महादेव ची गर्जना करणारा मावळा, साध्यात साध्या मावळ्यापासून ते थेट अष्टप्रधानातल्या प्रधान मंडळींपर्यंत जेवढे कोणी आहेत ते शिलेदार आहेत. तुम्हाला सांगतो, या मंडळींना शिवाजी महाराजांनी कधी असं नाही सांगितलं की तुम्ही हे काम करा, मी तुम्हाला एवढं एवढं देतो. प्रतापराव, तुम्ही बहादूर खानाला मारा, मी तुम्हाला प्रधान बनवतो. बाजीप्रभू, तुम्ही खिंडीत थांबा, मी तुम्हाला अष्टप्रधानात घेतो. नाही हो, असं कधीच नाही सांगितलं. पण तरी सुद्धा देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी, संस्कृतीसाठी, ती राखण्यासाठी, जपण्यासाठी, वाचवण्यासाठी या मावळे मंडळींना शिवाजी महाराज लाभले आणि या मावळे मंडळींनी त्यांच्या पाठीशी थांबत त्यांना साथ दिली. असे जे हिंदवी स्वराज्याचे सारे सारे शिलेदार आहेत त्यांचं वर्णन फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी या माध्यमातून मांडता आलं. त्याबद्दल सेवा मित्र मंडळाचा मी आभारी आहे. आणि अतिशय चांगला उपक्रम तुम्ही सारेजण या ठिकाणी रोज त्याचा लाभ घेत आहात, तुमचाही मी आभारी आहे. आणि स्वराज्याच्या शिलेदारांचं हे जे प्रेरणा पर्व होतं, यातून युवा पिढीने, तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्राच्या उद्धारासाठी, भारत मातेच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून आदर्श घेऊन कष्ट कसे करावेत, जिद्द कशी असावी, हिम्मत कशी धरावी याची प्रेरणा सातत्याने डोळ्यासमोर ठेवावी. आणि शिवाजीराजांची जी मातृभूमी होती, या शिलेदारांची मातृभूमी होती, त्या भारत मातेला या जगाच्या पाठीवर देदीप्यमान बनवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करावेत. हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांचं जर भविष्य काळातलं कोणतं स्वप्न असेल तर ते आमची भारत माता या जगाच्या पाठीवर ताठ मानेनं उभी आहे तेच. आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण सारे युवक, आपण सारी युवा मंडळी या शिलेदारांकडून प्रेरणा घेऊ आणि भारत मातेला अतिशय समृद्ध, सुजलाम सुफलाम बनवू. कारण तीच तर आपली माता आहे. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारणीम कमला कमलदल विहारणीम वाणी विद्यादायिनीम नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम श्यामलाम सरलाम सुष्मिताम भूषिताम धरणी भरणी मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम.